नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी दीपक चव्हाण. ॲग्रोवन डिजिटलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण प्राज इंडस्ट्रीज या पुण्यात मुख्यालय असलेल्या पण आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या कंपनीचे संस्थापक आणि कार्यकारी अध्यक्ष प्रमोद चौधरी सरांशी आपण बोलणार आहोत आणि विषय आहे इथेनॉलचं धोरण आणि त्या अनुषंगाने बदलणारी शेती. सर आपलं स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार सर. प्राज इंडस्ट्रीज 83-84मध्ये स्थापन झालेली एक अशी ऑर्गनायझेशन आहे की आज 35 वर्षानंतर 70 देशांमध्ये तिचं कामकाज चालतं आहे आणि भारताला अभिमान वाटावा असं पायोनिरिंग असं मूलभूत काम आपल्या कंपनीने केलं आहे. तर सर्वप्रथम सर, या अनुषंगाने पहिला प्रश्न मी आपल्याला असं विचारेल की अलीकडेच एक बातमी आली आणि चीनसारख्या देशाने आपल्याकडनं 1 लाख टन मका आयात केला आणि त्यापासून इथेनॉल तयार केलं. तर आपण का करू शकत नाही? नाही, आपणही हा निर्णय घेतलेला आहे की मक्यापासून इथेनॉल करायचा, इतर धान्यापासून डॅमेज ग्रेन किंवा ज्याला आपण म्हणतो जे जास्तीचं शिल्लक राहतं त्याच्यानंतर करायचा निर्णय घेतलेला आहे. पण त्याची प्रक्रिया करायची जी मशिनरी आहे निर्णय नुकताच घेतलेला आहे, तेव्हा मशिनरी बसवण्याचं काम चाललेलं आहे. तर मधल्या काळात जे आपलं उत्पादन वाढलेलं आहे मक्याचं, सो ते आता नाही तर कुजून खराब झालं असतं, त्यामुळे ते आपल्याला निर्यात करायची गरज होती आणि त्या दृष्टीने आपण ते निर्यात केलेलं आहे. साधी गोष्ट आहे की पुढच्या वेळेपासून त्याची जी किंमत आहे जास्तीची किंवा त्याची जी प्रक्रिया करून मिळणारी जी किंमत आहे ती आपल्याला मिळेल, भारताला मिळेल आणि आपलं ते जे क्रूड ऑइलचा जो आयात आहे ती आपल्याला थांबवता येईल असं आहे. ते हा मधला ज्याला आपण ट्रान्झिशन म्हणतो, तो मधला कार्यामध्ये त्यांनी तेवढं ते करून घेतलं की आपल्याकडनं त्यांनी आयात करून त्यांचं स्वतःचं काम भागवलं. हो, कारण असं म्हटलं जायचं की खराब धान्यांपासून इथेनॉल तयार करा, परंतु इथं चांगल्या क्वालिटीचा माल 20 रुपयापेक्षा खाली सर, म्हणजे त्याची प्राईस पॅरिटी होती 15 रुपयाने आपण चीनला दिला. आणि मला प्रश्न असा स्वाभाविक निर्माण झाला की आपल्या देशातला जो मका उत्पादक शेतकरी आहे 15 महिन्यांपासून मंदी आहे आणि जर आपण हे तंत्रज्ञान वापरलं असतं तर मंदीचा कालावधी कमी झाला असता, कॅटल फील्डकडचं कन्झम्पशन इथेनॉलकडे कन्वर्ट झालं. अगदी बरोबर आहे. ही पण हे निर्णय घेतला किंवा ही पॉलिसी ठरवायला थोडासा वेळ झाला, त्यामुळे आता होईल. पण त्याच्यामध्ये काय एखादा एक सीझन गेला, ठीक आहे, 2 जातील, पण त्याच्या पुढचे लवकरात लवकर आपल्याला मिळतील याची मला खात्री आहे. बरोबर सर. ग्रेन्स बेस्ड जे काही इथेनॉल आहे आणि आपण जैवइंधन अभियांत्रिकी सेवा पुरवठादार अशी आपली एक ओळख आहे आपल्या कंपनीची आणि आपण पाहतो की गेली 35 वर्ष टप्प्याटप्प्याने आपण ज्या पद्धतीने इव्हॉल्व्ह होत आलो आहेत. आता अमेरिकेचं एक संदर्भ असा आहे सर की अमेरिकेमध्ये जे मक्याचं उत्पादन होतं किंवा जे ग्रेनचं उत्पादन होतं त्यातला 35% वाटा हा इथेनॉलमध्ये जातो आहे आणि 2025पर्यंत आपण 20%चं टार्गेट ठेवलेलं आहे. तर ह्या अनुषंगाने आपली कॅपॅसिटी बिल्डिंगमध्ये काय आपल्याला संधी दिसत आहे किंवा त्या अनुषंगाने एकूणच ग्रेन्स बेस हा स्पेसिफिक प्रश्न आहे की अन्नधान्यांच्या शेती संदर्भामध्ये काय नवीन आपल्याला रोजगार किंवा व्यावसायिक संधी निर्माण होऊ शकतात? ह्याच्याकरता आपण थोडंसं मागचे काय काय घडलेलं हे पाहायला पाहिजे. इथेनॉलची पॉलिसी ही 2003 साली आली आणि ती मळीपासनं इथेनॉल करायचं अशा पद्धतीने ती भारत सरकारने त्यावेळी ती ह्याच्यात आणली, वापरात आणली. कारण 1.5 वर्ष ते 5% इथेनॉल ब्लेंडिंग मळीपासनं घेऊन त्यांनी प्रयोग केले 3-4 डेपोमधनं, नंतर ते 5-6 राज्यामधनं आणि ते सक्सेसफुल झाल्यानंतर पण दुर्दैवाने मधल्या काळात ते थोडा विषय मागं पडला. आणि हा विषयाला पुन्हा चालना मिळाली ही आत्ता 14-15 सालानंतर की हे आपण करावं, राबवावं या दृष्टीने झालेलं आहे. आणि त्याच्यामध्ये मग हे वेगवेगळे मधल्या काळात जे काय त्यांनी नियमावली केली होती, जी पॉलिसी केली होती त्याच्यामध्ये खूप प्रगती होत गेली. मग मळीच्या मळीच्या बरोबर म्हणजे मोलासिस म्हणतात त्याला, त्याच्यानंतर त्यांनी डॅमेज ग्रेन, कारण काय होतं की मध्यंतरीच्या काळात फूड वर्सेस फ्युएल म्हणून एक वादविवाद झाला होता अमेरिकेसारख्या देशांमध्ये वगैरे. त्यामुळे भारत सरकारने थोडंसं काळजीपूर्वक पावलं उचलली आहेत की बाबा ह्याच्यामुळे काही असं फूड सिक्युरिटीचा मुद्दा उपस्थित होऊ नये. पण ज्या पद्धतीने हरित क्रांती होत गेली भारतामध्ये आणि जे उत्पादन वाढत गेलेलं आहे त्याच्यामध्ये मला वाटतं की बऱ्यापैकी आपण उंची गाठलेली आहे आणि त्यातनं जे सरप्लस धान्य तयार होते त्याला चांगला भाव मिळून देणं शेतकऱ्याला हे गरज आहे, काळाची गरज आहे. आता तुम्ही मक्याचं बोलताय, पण आता या छत्तीसगड आणि त्या भागामध्ये
तांदळावरती खूप त्याला ते धान म्हणतात हो हो आणि त्याला सरप्लस झालेलं हो आहे. हो तर तिथं तांदळापासनं एथेनॉल करायचा हो त्यांनी पॉलिसी केलेली छत्तीसगड भागात. ज्याची मार्केट प्राइस बिलो 15 रुपये सुद्धा असते कधी कधी. येस, 1300 रुपये क्विंटल किंवा हो, अशा पद्धतीने आहे ते. तर मला काय म्हणतं की सर्वांगीण सगळीकडे हे आता वाढल्यामुळे आणि सरकारने ही आपली फ्युएल याचा मुद्दा काय होता की ह्याचा उपयोग काय झाला पाहिजे, हे उपयोग त्याचा ब्लेंडिंगमध्ये झाला पाहिजे. मग हे सगळी पूर्ण याला आमच्या भाषेत आम्ही त्याला इकोसिस्टम म्हणतो की तयार होणं शेतामध्ये त्याचं उत्पादन आहे ते वापर होणे त्याच्या प्रक्रिया करून आणि त्याचा पुढं वापर होणे इंधन म्हणून, अशी जी सायकल आहे कम्प्लिटली. आणि तेवढंच नाही तर त्याच्यानंतर इंधन करून झाल्यानंतर जे शिल्लक राहतं त्याच्यापासून गुरांचं खाद्य, कॅटल फीड, म्हणजे अशा पद्धतीने ह्याची प्रत्येक गोष्ट ही वापरात येऊ शकते आणि त्याचा सगळ्यालाच फायदा होऊ शकतो आणि शेतकऱ्याला 2 पैसे जास्त मिळू शकतो. अगदी. तुम्ही तुमच्या एका लेखात पण म्हटलं होतं की ग्रेन्स पासनं बायोफ्युल काढल्यानंतर आता DDGS जसं US मध्ये आपण यूज करतो तसं ते अगदी. म्हणजे एकाच वेळेला सर अशी परिस्थिती दिसते की आपल्याकडे ग्रेनचे सरप्लस आहेत आणि आपल्याकडे ऑइलचा पण म्हणजे क्रूड ऑइलचा पण इम्पोर्ट वाढतोय. 80% आपण इम्पोर्ट करतो. ही विसंगती त्यातनं तुम्ही जो मुद्दा मांडला की आपण म्हणजे तुम्ही जो मुद्दा मांडता त्यातनं असं आपण पुढे जाऊ शकतो की आपण DDGS किंवा प्रोटीन बेस्ड मिल ह्या एक्सपोर्ट पण करू शकतो ऑइल काढल्यानंतर. अगदी अगदी बरोबर आहे. आणि आणि याच्यामध्ये पुढचा आमचा एक मुद्दा आहे किंवा आमचे प्रयत्न चालू आहेत की आपलं हे GM नाही आहे, हो जेनेटिकली नॉन GM टाईपचं आपलं धान्य आहे. तर त्या ह्याच्यातनं आपण इव्हन ह्युमनचं प्रोटीन तयार करू शकतो का ह्याच्यावरती आमचं संशोधन चाललेलं आहे. कारण प्रोटीनची गरज खूप आहे आपल्याकडच्या लोकसंख्येला. जे प्रोटीन आहे हे स्वस्तात कसं निर्माण होऊ शकेल मुलांसाठी किंवा प्रौढांसाठी ह्याच्यावरती पण आपण संशोधन करतोय. कारण GM नाही आहे त्याचा काहीतरी फायदा करून घेतला पाहिजे. बरोबर सर. तुम्ही आपल्याकडे प्रोटीन मालन्यूट्रिशन इतकं आहे की जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालाप्रमाणे वजनाप्रमाणे 1 किलो वजनाला 1 ग्रॅम प्रोटीन तर पण आपण अर्धच खातोय, म्हणजे अर्धच ग्रॅम मिळतोय. अगदी हा मुद्दा त्या दृष्टीने पण म्हणजे ह्युमन फूडच्या दृष्टीने पण महत्त्वाचा, क्रांतिकारक होईल असं माझं मत आहे. आमच्या संशोधन चाललेलं आहे आमच्या R&D मध्ये, संशोधन केंद्रामध्ये, आणि त्यातलं चेकिंग टेस्टिंग पण करतो आपण काही संस्थांमधनं. बघू 1 वर्ष 1.5 वर्षात आपल्या हाताला यश मिळेल असं अपेक्षा आहे आम्हाला. बरोबर सर. GMचा तुम्ही उल्लेख केला म्हणून एक प्रश्न असा विचारतो, एक सिनियर एंटरप्रेन्योर आहात तुम्ही, तर आपल्याकडे जर फक्त बायोफ्युलसाठी जर आपण GM धान्याला अलाव केलं तर चालणार आहे का? हा विषय वारंवार टच होतोय आणि होतोय, पण ह्याच्यामध्ये असं आहे की ते GM झाल्यानंतर आता एक पॉलिसी केली. युरोप देखील GM वापरत नाही आहे, GM किंवा GM होतं, आणि आपण जर ते केलं आणि समजा ते स्ट्रिक्टली फॉलो नाही झालं, अच्छा, हा एक मुद्दा राहू शकतो, इश्यू होऊ शकतो की ते मिक्सअप होऊ शकतं किंवा त्यातनं जे आणि GMचे जे आत्तापर्यंत जे कंप्लेंट्स आहेत की तक्रारी आहेत की त्या लगेच दिसत नाहीत, त्या काही वर्षानंतर दिसू शकतात. अच्छा. आणि म्हणून तो जो भाग आहे तो कुठेतरी लक्षात ठेवावा लागतो. पण वैयक्तिक मत म्हणाल तर मला वाटतं या जगाच्या बरोबरीने आपल्याला जायचं असेल आणि आपल्याकडे जी लोकसंख्या आहे त्याच्यासाठी जर आपल्याला पुढं तजवीज करायची असेल तर आज ना उद्या आपल्याला GMसाठी अगदीच जावं लागेल. आणि इंडस्ट्रीयल प्रोडक्टसारख्या BT कॉटनला आपण बऱ्यापैकी सक्सेस मिळाले. आता तिथं कसं होतं की ते इंडस्ट्रीयल प्रोडक्शन होतं. सो त्या पद्धतीने ही जी क्रॉप्स आहेत ही इंडस्ट्रीयल क्रॉप्स म्हणून जर आपण अगदीच पाहायला लागलो, किंवा विषयाचं नाव असं आहे की इंडस्ट्रियल बायोटेक्नॉलॉजी. अगदी. अच्छा. नॉर्मल ॲग्री बायोटेक नाही, ही इंडस्ट्रियल बायोटेक्नॉलॉजी आहे ज्याच्यावरती मोठ्या मोठ्या प्रमाणात उत्पादन होऊ शकतं आणि एक इंडस्ट्रीयल प्रोडक्शनचा त्याला आपण अँगल देऊ शकतो. बरोबर सर. आणि मग हाही मुद्दा चर्चेत येतो की मराठवाड्यासारख्या ठिकाणी जिथं लँड होल्डिंग जास्त आहे तिथं आपण कंपार्ट करू शकतो असे की तिथेच ही पिकं घ्यावीत. हां, अशा पद्धतीने होऊ शकेल. पण हे सगळं त्याची जी यंत्रणा आहे ही व्यवस्थित राबवली पाहिजे, त्याच्यात कुठे शॉर्टकट होता कामा नये. अच्छा. कारण नाही तर मग नंतर त्याला तेच कारण होऊ शकेल आणि मग सगळ्यांची तारांबळ उडू शकेल. अच्छा. नाही, हा खरोखर कंप्लायन्सचा मुद्दा आहे, कारण US मध्ये त्यांच्याकडे जेमिनी लँड होल्डिंग खूप मोठी आहे, त्यामुळे स्ट्रेचेस ऑफ लँड अक्षरशः म्हणजे तिथं तो म्हणजे आहे ना की बाबा ते लँडमध्ये शिरल्यानंतर 3 किलोमीटर बाहेर नंतर मग ते लँड संपते किंवा अशा प्रकारचं असतं, मेकॅनाइज सगळं असतं. आपल्याला तशी स्थिती आणि आता शक्य नाही, कारण लँड हे डेफिनेट आहे. त्यांचं एक गाव
एक शेतकरी म्हणजे आपल्याकडचं एक गाव आणि त्यांचा एक शेतकरी 2-2-3-3 हजार त्याच्याशी हेक्टर तुलना करूच नाही आपण, करू शकत त्यांच्याशी नाही येऊन ब्राझीलमध्ये पण थोडीफार आपण करू शकत नाही, कारण तिथे पण लँड म्हणजे लोकसंख्या आणि ओव्हरऑल लँड याचे रेशोज सगळे वेगळे आहेत आपल्यापेक्षा. बरोबर. सर हा विषय ज्या वेळेला खास करून 2018 नंतर आणि यावर्षी नोटिफिकेशन आलं, तुम्ही राईटली म्हटलं की 2003 पासून ते 18 पर्यंत किंवा 14-15 पर्यंत मी म्हणेन की स्लो चाललं होतं सगळं. 15ला या सरकारने बायोफ्युएल डे, अच्छा, आणि मग तो पहिला बायोफ्युएल डे झाला दिल्लीमध्ये, दुसरा बायोफ्युएल डे पुण्यात झाला. आपली महत्त्वाची गोष्ट की पुण्यामध्ये झाला तो बालेवाडीमध्ये, आणि मग त्यानंतर दरवर्षी होतो ऑगस्ट महिन्यात, तो असतो 10 ऑगस्टला. आणि त्याच्यानंतर 18 साली त्यांनी बायोफ्युएल पॉलिसी डिक्लेअर केली. बरोबर. म्हणजे आम्ही त्याच्या आधी बरेच वर्षासारखे प्रयत्न होते की बघ ही बायोफ्युएल पॉलिसी लवकर हे करा, आणि त्यातनं मग सगळ्यांना चालना मिळेल, एक संतुलन येईल. तर ती 18 साली बाहेर पडली. आणि मला वाटतं इंटरेस्ट सबसिडी पण त्याच्यानंतर मग एका पाठोपाठ सब पॉलिसीज तर खूपच आल्या. इंटरेस्ट सबसिडी आली, किंवा आता नवीन जी आली ती ट्राय पार्टी ॲग्रीमेंट, की एथेनॉलचा प्रोड्युसर, बँका आणि ऑइल कंपन्या हे तिघांनी मिळून ॲग्रीमेंट हे करायचं. म्हणजे आता खूपच त्याला हे झालेलं आहे की चालना मिळालेली सगळी. सर याच अनुषंगाने जे काही वातावरण आता तयार झाले, मी आपल्याशी बोलणार म्हणून मी माझ्या एका खास शेतकरी मित्राशी बोललो जो कोल एंटरप्रेनर आहे मराठवाड्यामध्ये. त्याने असं मला सांगितलं की सरांना असं विचारा की मिनिमम स्केलचे इथेनॉलचे प्रोजेक्ट ग्रेन्स बेस्ड आमच्या शेतकरी कंपन्या किंवा लहान एंटरप्रेनरसाठी आहेत का? थोडंसं अवघड आहे करण्याचं उत्तर, म्हणजे नाही आहे शक्य. म्हणजे हां, कारण लहान म्हणजे किती लहान होतं. तर एकच आहे की याची कोणती तर मोड बांधली की 2-4 शेतकरी, 10 शेतकरी. आता मिनिमम कपॅसिटी आम्ही जी पाहतोय, पूर्वी 30,000 लिटर पर डे, आणि त्या 30,000 लिटर हे करायला जवळ सुमारे 600 टन क्रशिंग किंवा माल पाहिजे धान्याचा. आणि मग तेवढं जर ते एक दिवसाला, तर त्याच्यातनं एका शेतकऱ्याकडे किंवा 4 शेतकरी किंवा 10 शेतकरी. तर माझ्या मते असं आहे की नाही म्हटलं तरी सहकारी संस्थेचं मॉडेल जे आहे ते होऊ शकेल. अच्छा. आणि आता नव्यानं फार्मर प्रोड्युसर कंपन्यांचं मॉडेल, फार्मर प्रोड्युसर कंपनी त्याने होऊ शकतं, त्याने होऊ शकेल, किंवा त्यांनी एकत्र येऊन हे केलं आणि जी प्रोसेसिंग मशिनरी आहे ही सेंट्रली लावली एका ह्याच्यावरती, आणि हे डिसेंट्रलाइज प्रोडक्शन जे आहे तिथं दिलं, तर त्यातनं होऊ शकेल. आणि सिमिलर की बाबा ह्याच्यातनं जे उत्पन्न मिळेल किंवा नफा मिळेल तो वाटून घ्यायचा परत, त्याचा परचेस प्राईस, जे पूर्वीचं जे मॉडेल आहे सहकाराचं. हा, सहकाराचं. पण हे नाही म्हटलं तरी ह्या प्रोजेक्टला 100-125 कोटी लागतात. त्या सगळ्या गोष्टी आल्या, को प्रोडक्ट्स आली. आणि तर दुसरं जे एक आत्ता वापर सुरू झाला तो म्हणजे ह्याच्यापासनं, म्हणजे बायोमासपासनं. अच्छा. बायोमासपासनं बायोगॅस. अच्छा. आणि बायोगॅसलाही सरकारने पद्धत बांधून घेतलेली आहे सगळ्याची. तर या दोन्ही गोष्टीची पॉसिबिलिटी आहे. फक्त तुम्ही म्हणता की सामान्य शेतकऱ्याला ओनरशिप घेता येईल अशा पद्धतीचं मॉडेल होणं गरजेचं आहे. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे की त्यालाही वाटलं पाहिजे की ह्या जी क्रांतिकारक हे चाललेलं आहे, चळवळ आहे, त्यात माझा काहीतरी सहभाग असावा. हां, नुसता कच्चा माल न विकणारा ठरता पक्क्या मालात पण थोडं शेअरिंग मला मिळावं. एक्झॅक्टली. अगदीच. म्हणजे मी पण त्या मतात आहे, पण त्याला बरेच मोठी मोड बांधायला लागेल आपल्याला. आपण सर अलीकडे मी आपल्याला कल्पना देईल की फार्मर प्रोड्युसर कंपन्यांचं एक चांगलं मॉडेल इव्हॉल्व होते जे थोडंसं सहकारापेक्षा तुलनेने कॉम्पिटंट आहे, कंप्लायन्स ROCचे आहेत. आणि अशी एक शक्यता आहे की ह्या टप्प्यापर्यंत ते जाऊ शकतील, कारण काही FPCची आजची सेल्स 250 कोटीपर्यंत गेला आहे. अशा महाराष्ट्रात 2-3 FPC आहेत की त्यांनी 100 कोटीचा मार्क पार केला आहे. त्यामुळे नक्कीच मला ते म्हणजे स्टडी करायला आवडेल, त्याचा अभ्यास करून त्यातनं कशा पद्धतीने होऊ शकतं. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की सगळ्यांनी एकत्र येऊन तो माल तयार करून, याचं काय की धान्यातलं एक ॲडव्हान्टेज, त्याचा फायदा असा आहे की जसं ऊसाचा आहे की ऊस हा उभा झाला की लगेच तो थोड्या वेळात कापून क्रश करावा लागतो. धान्याचं असं नाही, धान्य टिकून राहू शकतं. हो. आणि 2-2 वर्ष. करेक्ट. 1.5 वर्ष सायलोजमध्ये. करेक्ट. तर ते आहे, तो फार मोठा फायदा आहे. म्हणजे जो बफर स्टॉक जो आहे तो त्याच्यात जर त्यांनी ॲड केला आणि त्यातनं ते जे ड्रॉ करत गेले तर मग ते प्रोडक्शन बऱ्यापैकी लाईन अप होऊ शकेल. आणि सर दारिद्र्य हटायला पण मदत होईल, कारण आपण पॅनिक सेलिंग करतो आणि ते कोणीतरी सेफ हँड्समध्ये जातं, म्हणजे फार्मरला बेनिफिट मिळत नाही. तर हे जे आहे ते कलेक्शन करून सायलोमध्ये स्टोअर करून आणि मग प्रोसेसिंग प्लांट जो आहे, तर मला वाटतं असं होऊ शकेल. किंवा फार्मिंग कंपन्या असं करू शकतात की करार की आम्ही ॲग्रिगेशन करतो, सायलोज करतो, आम्ही माल ठेवतो आणि पुढची प्रक्रिया त्याच्यावर लोन मिळणं किंवा असं इंटिग्रेशन होऊ शकतं. समजा
बऱ्यापैकी होईल. आणि ह्याच्यामध्ये आंतरप्रेनरशिप किंवा एम्प्लॉयमेंट जनरेशन आणि शेतकऱ्याला जास्ती पैसे मिळणं या सगळ्या गोष्टी पॉसिबल आहे. फक्त ही क्रिएटिव्ह प्रोसेस कोण राबवेल अच्छा, हे बघायला कोण पाहिजे. करेल, पुढाकार महत्त्वाचा मुद्दा आहे. एंटरप्रेन्युअल इंटरव्हेन्शन पाहिजे असं तुम्ही पाहिजे, नक्कीच पाहिजे ते. कारण आत्ता जे झाले फक्त ते उसाच्या बाबतीत थोडंफार झालेलं आहे, पण त्याच्यात सुद्धा बरेच सेटबॅक झालेले आहेत. अच्छा, बरेच कॉपरेटिव्ह शुगर फॅक्टरीजना त्रास झालेला आहे किंवा त्या टिकू नाही शकलेल्या. एक सर प्रश्न असा आहे की प्राज इंडस्ट्रीच्या बाबतीत असं म्हटलं जातं की खूप एंटरप्रेन्योर तयार केले, आणि हा प्रश्न असा आहे की आता जे काही पुढच्या टप्प्यात जे काही धोरण होतील ग्रेन्स बेस, कारण आपली प्रॉडक्टिव्हिटी वाढत जाणार आहे, आपल्याकडे सरप्लस वाढत जाणार आहे, त्या अनुषंगाने सर आपली ही जी इंडस्ट्री आहे सगळी ग्रेन्स बेस किंवा शेतमाल वर आधारित असलेली बायोफ्युएलची इंडस्ट्री आहे, तर त्यासाठी नोकऱ्या, त्या क्षेत्रामध्ये नोकऱ्या किती निर्माण होतील आणि त्यासाठी कुठले स्किल शिकले पाहिजे, विशेषतः महाराष्ट्रीयन किंवा भारतीय? आपलं जे ह्याचं जे मॉडेल आहे बायोफ्युएलचं, आता त्या मॉडेलला बायोफ्युएलचे पडून लोक बायो एनर्जीचं मॉडेल म्हणतात. अच्छा, त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी होऊ शकतात बायो एनर्जीमध्ये. आता उदाहरणार्थ कसं की एथेनॉल झालं किंवा बायोगॅस झाला जो CNGमध्ये मिक्स करता येतो, किंवा त्याच्यापासून जे स्टार्च तयार होतं त्याच्यापासून केमिकल्स तयार करता येतात. असे वेगवेगळे प्रकारचे पदार्थ होऊ शकतात. आणि मी थोडासा वेगळा एक विषय सांगू शकतो की जो क्लायमेट चेंजमुळे जे चाललेलं आहे की कार्बन सेव्हिंग करायचं आहे, तर त्या दृष्टीने हे जे आहेत स्टार्च बेस्ड फीडस्टॉक किंवा रॉ मटेरियल त्याचा खूप महत्त्व आहे. अच्छा, आत्ता जे सीझन उलटे पालटे होत आहेत सगळे, आणि युरोपला पण फटका बसतोय, आपल्याकडे फटका बसतो, याला एक क्लायमेट चेंजचं शाप येतो एक प्रकारचा. तर तो जर हँडल करायचा असेल तर ह्या गोष्टी वाढवल्या पाहिजेत. नॅचरली ह्याच्यातनं जर तुम्ही इंधन केलं, आणि हे काय याचं महत्त्वाचं आहे की हे जे प्लांट किंवा जे ग्रेन्स आहेत त्याची जे पीक आहे ते कार्बन डायऑक्साईड ॲब्सॉर्ब करतात. अच्छा, आणि त्यामुळे ह्याच्यातनं म्हणजे ही कार्बन न्यूट्रल सायकल आहे. बरोबर. आमच्या भाषेमध्ये त्याला कार्बन इंटेन्सिटी कमी होते आणि त्यातनं तुम्हाला व्हॅल्यू ॲडेड हे मिळतं. बरोबर. सो ह्याच्या दृष्टीने हे महत्त्व हे होलिस्टिकली पाहायला पाहिजे. म्हणजे आमचा आग्रह असा आहे की जे आपलं क्लायमेट चेंजचं जे प्रयत्न आहेत, क्लायमेट चेंज मिटिगेशनचे, शेतकऱ्यांना ॲग्रीमालाला उठाव देणे हे आहे, आणि ह्या प्रक्रिया ज्या आहेत इंधन, केमिकल्स वगैरे, रिन्युएबल फ्युएल्स आणि केमिकल्स आणि मटेरियल्स याला चालना, ह्या 3-4 गोष्टीची सांगड घालणं खूप महत्त्वाचं आहे. आमचा रोल याच्यामध्ये ह्याचं सायन्स अँड टेक्नॉलॉजी तयार करणं आहे. त्याच्यामध्ये आम्ही पूर्ण प्रयत्न करतोय. आमच्या खर्चाने मी 80 कोटी घालून आमच्या R&D सेंटर आम्ही इथं काढलेलं आहे पुण्यामध्ये, पुण्याजवळ. तर आमचं काम चाललं आहे, आणि आज न उद्या हे होईल अशा अपेक्षेने काम चालू आहे आपलं. अगदी मला वाटतं की हे महत्त्वाचं आहे. खूप गेली म्हणजे 2 दशकं तर अगदी ॲक्टिव्हली आपण त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये आहोत. तर हाच प्रश्न होता सर की तुम्ही सांगताय तर याला जे स्किल मॅनपॉवर, किंवा माझा जो पुन्हा प्रश्न आहे की तसंच कुशल मनुष्यबळ आहे का, किंवा आपण काय नवीन शिकलं त्याला एक गोष्ट आली की त्यातनं त्या गोष्टी चालना मिळतील त्याला. म्हणजे उदाहरणार्थ हे जे प्रक्रिया करणारे कारखाने आहेत किंवा हे ॲग्रिगेशनचं काम आहे, ही स्मॉल एंटरप्रेनरशिप होऊ शकते त्याला. ट्रान्सपोर्टेशन आहे ह्याचं, किंवा ह्याच्यातली जी ऑटोमेशनची जी मशिनरी आहे किंवा मेकनाइज, मोर दॅन ऑटोमेशन, मेकनाइज मशिनरी, या सगळ्या गोष्टीला कुठं ना कुठंतरी वाव मिळणार आहे, स्कोप मिळणार आहे. आणि जसं आता ह्याच्यामध्ये पंजाबमध्ये त्यांनी शेतकऱ्यांना मशिनरी दिली आहे फॉर, म्हणजे ज्याला आपण हे म्हणतो की हे खालचं जे पारडी म्हणतात ते, म्हणजे परडी, ती कापून ती गोळा, पराठी नॉट परडी, पराठी त्याला गोळा करून त्याचं हे करायचं, बायोकोल करायचं. नाही, टाय पहिले गोष्ट कलेक्ट करायचं, ॲग्रिगेट करायचं, ते टाय करायचं, मग त्याच्यापासून ब्रिकेट्स करायचे. अशा बऱ्याचशा गोष्टीमध्ये एंटरप्रेन्योरशिपला वाव आहे. आधी तुम्ही राईटली म्हणालात सर की जे क्लायमेट चेंजचा जर मुद्दा लक्षात घेतला तर हे सबसिडाईज करणं म्हणजे एका प्रकारे क्लायमेट चेंजची तीव्रता कमी करणं. बरोबर आहे. कारण क्लायमेटची कॉस्ट जी आहे ती अजून कोणी काढलेली नाही. किती आहे ती, खूप मोठी आहे, खूप आहे म्हणतात, पण ती काढायचा प्रयत्न कोणी करत नाही. आणि मग नुसतंच याच्यामुळे हे एवढं कसं विकलं जातं. पूर्ण क्रॉपच्या क्रॉप जात आहे सर, 80% फ्लडिंग होतंय, दुष्काळ होतंय, घरा म्हणजे कौटुंबिक नुकसान होतं लोकांचं. म्हणजे मी तर म्हणतो 10,000 कोटीची सबसिडी काही लाख कोटी वाचू शकते म्हणजे ह्या सेक्टरसाठी. सगळ्याचा ज्याला आपण म्हणतो की होलिस्टिक 360 डिग्रीमध्ये सगळ्याचा विचार करून ह्याच्या ज्या पॉलिसी आहेत त्या ठरल्या गेल्या तर अतिशय हे होऊ शकेल. बरोबर.
शेवटी सर मी 2 प्रश्न ऊसाकडे येईल मुद्दाम, की ऊस आणि आपलं म्हणजे तो वेगळी चर्चा आपण करणारच आहोत खरं तर. तर आता कर्नाटकामध्ये भारतातला पहिला असा कारखाना असेल की सगळ्यात जास्त कॅपॅसिटी आपल्या माध्यमातून थेट ऊसापासनं इथेनॉल म्हणजे ज्यूसपासनं किंवा सिरपपासनं इथेनॉल निर्मिती. तो आपणच हो हो, म्हणजे तो प्राज म्हणजे खरंसाठी भारतासाठी पण ती एक भूषणावह गोष्ट की एवढ्या मोठा कॅपॅसिटी इन्स्टॉल होते आणि तो प्राजच्या माध्यमातून होते. तर याच्यात सर ही जी प्रक्रिया आहे नव्याने, आणि मी असंही ऐकलं आहे की ऊसाचा हंगाम संपल्यानंतर तेच कारखाने ग्रेन्स बेस होऊ शकतात. तर ही प्रक्रिया कुठे, याचं काय संधी किंवा कसं पाहता तुम्ही या सगळ्याकडे? हे सगळे प्रायोगिक तत्वाची हे कन्सेप्ट ज्याला आपण म्हणतो कल्पना ह्या आपण मांडल्या, ह्या सिद्ध केल्या. पुन्हा R&Dकडे जातो मी आता त्याच्यामध्ये की बाबा 4-5 महिने सीझन आहे त्यावेळी शुगर केन वापरला, 4-5 महिने ग्रेन वापरला, अशा म्हणजे स्टार्च वापरला. आता आपण एक संशोधन करून हे केलं की तो जो सिरप आहे ज्यूसचा सिरप, तो सिरपला एक प्रक्रिया करून त्याला बायो सिरप नाव दिलं आहे मी, आणि तो सिरप तुम्हाला 8-10 महिने स्टोअर करता येईल. तुम्ही म्हणता की ते ग्रेनची पण गरज पडणार नाही, की ते सिरप तुम्ही दररोज थोडं वापरत तुम्ही प्रोडक्शन करू शकता. ह्युमन फूडसाठी म्हणताय तुम्ही? नाही, एथेनॉलसाठी सुद्धा. इथेनॉलसाठी हे जे आता केन क्रशिंग होतं, हा म्हणजे त्याचं इन्व्हेंटरी करू शकतो असं म्हणताय तुम्ही? लॉंग टर्म इन्व्हेंटरी करू शकतो, जसं आपण क्रूड ऑइलचे इन्व्हेंटरीज करतो भाव पडला. धान्याचं सेम म्हणलं तुम्ही सायलोमध्ये ठेवतील, तसे हे ज्यूस सिरपचे सायलोज. अरे बाबा, हां, हे आता नवीनच आहे. आता आपण FCIच्या गोदामात एवढं धान्य ठेवण्यापेक्षा ह्या फॉर्ममध्ये पण ठेवू शकतो. करेक्ट. अशा वेगळ्या प्रकारे म्हणजे केन, शुगर केन म्हणजे ऊसाचा ज्यूस करायचा, त्याचं सिरप करायचं आणि सीझनला थोडं वापरलं, आणि जे सरप्लस आहे ते आपण प्रक्रिया करून साठवून ठेवायचं. आपल्या आता घरी होतो ना मुरांबा, हे या गोष्टी होतात आणि मग ते साठवल्या जातात त्या. तर त्याचेच काही कन्सेप्ट आहेत त्याचे, की त्याच्याप्रमाणे आपण हा सिरप साठवू शकतो. तर इथल्या पोल्ट्री आणि कॅटलफील्ड क्षेत्रातनं एक भीती अशी आली होती की जर अशा प्रकारचे जर कारखाने किंवा रेणुका शुगर्स किंवा नॉर्थमध्ये सुद्धा काही कारखाने हे आता ज्यूसपासून इथेनॉल तयार करत आहे, तर ते रबी हंगामामध्ये ते जर ग्रेन्स खरेदी करायला लागले तर आपल्या भारतात असं होऊ शकतं की एकतर जो सरप्लस खूप जास्त आहे तो एक प्रकारे इथेनॉलकडे वळता होईल आणि शेतकऱ्याला आधारभाव द्यायची सुद्धा आवश्यकता येणार नाही, अशी पण एक मांडणी केली जाते. आहे ना, हे सगळं ते इकॉनॉमिक्स आहे. मी त्यातलं तज्ज्ञ नाही आहे. आमचं काम असं आहे की ह्याच्यातनं जे तांत्रिक बाबी बघून त्यातनं ते सोल्युशन द्यायचं की जे इकॉनॉमिकली वायबल आहे. बरोबर. आणि जे राज्यकर्ते आहेत, पॉलिसी मेकर आहेत, नीती आयोग, आम्ही जमेल तसं प्रेझेंटेशन करत असतो की त्यांच्या नजरेला आणून देणं की बाबा ह्याच्यातनं असं शक्य आहे की आम्ही सिद्ध केलेलं आहे, पाहून घ्या. आता म्हणजे तुम्हाला उदाहरण द्यायचं तर जयवंत शुगर जी आता कराडपाशी जी शुगर मिल आहे ती, तर त्याच्यामध्ये आम्ही शुगर सिरप आमच्या बायो सिरप पद्धतीने साठवलं आणि वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटनी दर महिन्याला जाऊन त्याचं की शुगर लॉस होतो आहे का, आणि त्यांनी 6 महिने वॉच करून सांगितलं की ह्याच्यामध्ये काहीही फरक पडलेला नाही आहे. बरोबर. ही महत्त्वाची अचिव्हमेंट आहे. बरोबर. आता हे वाक्य जरी सोपं असलं तरी हे प्रक्रिया जी केलेली आहे आपण आणि त्यात शुगर लॉस नाही आहे, हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. सर म्हणजे आपला उल्लेख बऱ्याच ठिकाणी मी इथेनॉल मॅन असा काही माध्यमांमध्ये ऐकतो. तर उद्या वाढतं नागरीकरण आणि वाढत्या प्रदूषणाचे सगळे प्रश्न येत आहेत, तर आता स्कूटरमध्ये सुद्धा आपण बायो तिला करू शकतो. तर ही जी टेक्नॉलॉजी आहे तर याच्यात आपलं ॲज अ प्राज इंडस्ट्रीचं आणि आपलं इंटरव्हेन्शन काय आहे याच्यामध्ये जे एथेनॉलचं जे ब्लेंडिंग आहे किंवा इथेनॉल 100% वरती 2 व्हीलर चालवायच्या वगैरे, ही जी इंजिन टेक्नॉलॉजी आहे ही बरं आमचं ते क्षेत्र नाही आहे, पण ते इथेनॉल उपलब्ध करून द्यायचे किंवा त्याचे काही निगेटिव्ह काही परिणाम होणार नाहीत त्याच्या तेवढं फार आपण कॉमेंट करू शकतो. पण पुण्याला जी ARI संस्था आहे, ऑटोमोटिव्ह रिसर्च, कोथरूडला त्या डोंगरावरती आहे, तर त्यांच्याशी आम्ही क्लोजली टायअप केला की बाबा या सगळ्या प्रायोगिक ज्या प्रयोग चालतात ह्याच्यामध्ये आपण इंधन किंवा ह्याच्यातलं त्याचं जे कंबशन आहे त्याच्यावरती काय काय आपण करू शकतो ह्याच्यावरती आमचं नेहमीच हे असतं. आणि शेवटचा प्रश्न आपल्या कंपनीविषयी, मी एका मुलाखतीत आपल्याला ऐकलं की आपल्या टेक्नॉलॉजीचं आंतरराष्ट्रीयकरण असं आपण करताय, तर इथून पुढच्या काळामध्ये प्राज इंडस्ट्रीचा ग्लोबल प्रेझेन्स किंवा कशा प्रकारचा आपला प्रोग्राम आहे? आत्ता जो आपला आत्तापर्यंत एथेनॉलसाठी म्हणलं तर की 75 देशामध्ये
आपण कारखाने उभे केलेले आहेत. हो, आणि 750 750 रेफरन्स आहेत. ते तर वाढले, म्हणजे ते जुना आकडा आहे खरं तर तो आता माझ्यामध्ये 900च्या घरात पण गेला असेल. तो मुद्दा असा आहे की हे करत असताना आपण जे दुसरं संशोधन करतोय की केमिकल्स आहेत किंवा व्हॅल्यू ॲडेड प्रोडक्ट्स, बरोबर, प्लास्टिक, आता आपण एक विषय घेऊ, प्लास्टिक. सो बायो बेस्ड प्लास्टिक, बरोबर, ते त्याच्यावरती आपलं काम चाललं आहे. नंतर बायोडिग्रेडेबल प्लास्टिक, की जे आपोआप काही वेळानंतर ते येईल, कारण त्याकडे पण सरकारचं नजर आहे की बाबा याच्यामुळे प्रदूषण वाढतं आहे. नंतर दुसरी गोष्ट, सगळ्यात महत्त्वाची 2 गोष्टी सांगतो मी तुम्हाला याच्यामध्ये, की एव्हिएशन फ्युएल, अच्छा, विमानाचं जे इंधन आहे त्याला नावच असं आहे सस्टेनेबल एव्हिएशन फ्युएल. तर ते जे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरती त्यांनी सांगितलं की 2050 साली ते 50% रिप्लेस झालं पाहिजे बायोफ्युएलने. सो त्याच्यावरती आपल्याकडे आपण काम केले, आपली सॅम्पल्स आपण अप्रूव्ह करून घेतलेली आहे. तो एक भाग आहे. आणि शेवटचा दुसरा जो भाग आहे तो म्हणजे मरीन फ्युएल्स. बरोबर, कारण शेवटी ते पण प्रदूषण खूप मोठं आहे. हो हो, समुद्राखाली जिथं हे ऑइल आणि डिझेल वापरून जे होतं ते प्रदूषण पण कुठे आपल्याला कमी करायची गरज आहे, कारण ते मरीन वेल्सला, बरोबर, त्यांना ते घातक आहे ते. अगदीच. सो ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आपण काही ना काहीतरी करू शकतो. सगळ्यावरती आपलं काम चाललं आहे. आणि हे आता ह्याच्या पुढचं जे काम आहे ते ऑटोमॅटिकली आंतरराष्ट्रीय होतं, कारण ॲव्हिएशन म्हणजे नुसतं भारतात नाही. ॲव्हिएशन इथलं विमान उडतं ते ह्याला जातं, लंडनला जातं, किंवा तिथं उडतं ते अमेरिकेत जातं. तो तिकडचे पण नियम हे होत आहेत. तर त्याला अनुषंगाने आपल्याला काम करावं होतं. इंटरनॅशनल स्टँडर्डचं ॲव्हिएशन फ्युएल देणं. सेम गोष्ट मरीनला आहे. मोटर म्हणजे मोटर, कार असेल तरी कार भारतातल्या भारतात चालली आहे, पण ह्या ज्या गोष्टी त्या जगभर त्याचा प्रसार आहे. बरोबर. सो त्या दृष्टीने आपलं सगळं प्रयत्न चालू आहेत. नक्कीच सर. शेवटचा फक्त यासाठी मला ऐकायला आवडेल आपल्याकडनं की भारताला ह्या सगळ्या प्रक्रियांकडे क्रूड ऑइलच्या प्राइसेस भाग पाडतील जायला, की आपल्याकडचं पॉलिटिकल एन्व्हायरमेंट तेवढं सक्षम आहे या सगळ्या गोष्टी पुढून यायला? ऑइलची किंमत हा एक भाग झाला बरं का. ह्या ज्या मी गोष्टी आणतो की मग मुद्दा काढला तुम्ही तो थोडासा तुमच्या, की क्लायमेट चेंजचं होणारं नुकसान. जसं पूर्वी म्हणायचे की ऑइलची किंमत कमी राहायची, त्या ऑइलच्या किमतीला मिडल ईस्टमध्ये शांतता बाळगायला अमेरिका किती खर्च करायची. तुम्ही कधी लोड केले ते प्रत्येक बॅरलवरती? जेव्हा $40-50 बॅरल होतं त्यावेळी जी पीस ठेवण्यासाठी जे करायचे इराण, इराक, सौदीमध्ये किंवा फौजफाटा लावून, त्याची किंमत तो पर बॅरलची तुम्ही लोड केली तर ती $200-200 असायची. मग ते कधी तुम्ही लक्षात नाही घेतलं. तसंच हे क्लायमेट चेंजची जी कॉस्ट आहे, हिडन कॉस्ट आहे, तो निकष कुठेतरी पाहायला हवा आपण. की ऑइलची किंमत वाढली म्हणून फक्त बायोफ्युएलच नाही, तर बायोफ्युएलमुळे शेतकऱ्याचं हे आहे ते सोशल ॲडव्हान्टेज आहे, क्लायमेटसाठी. म्हणजे मी माझ्या मते, म्हणजे आता मी त्याचा खूपच प्रवक्ता असल्यामुळे मी म्हणतो की इट्स ए वंडरफुल मटेरियलिटीज, की इट कॅन रिअली वर्क ऑन नंबर ऑफ डायमेन्शन्स. तर त्यामुळे माझ्यामध्ये आपल्या शेतकऱ्यांनी किंवा आपल्या यांनी अवश्य लक्ष घालावं. कशी बिझनेस मॉडेल कशी तयार होतील ह्याच्यावरती थोडाफार विचार करावा काही त्यातल्या जाणकारांनी. आणि कदाचित आमच्याकडनं काही मदत झाली तर आम्ही पण अवश्य करू. नक्कीच सर. सर धन्यवाद. आपण अगदी बिझी शेड्यूलमध्ये वेळ काढला आणि आमच्या सगळ्या शेतकरी मित्रांना ही प्रक्रिया समजून सांगितली की 2025पर्यंत आपलं, आज आपण 6-7% आहोत आणि 20%पर्यंत जेव्हा ब्लेंडिंग जाईल पेट्रोलमध्ये त्यावेळेला अन्नधान्य पिकांना ज्या पद्धतीने एक वेगळी स्पर्धा निर्माण होईल. म्हणजे कॅटल फीडबरोबरच आपल्याकडे इथेनॉलसाठी पण अन्नधान्य जाऊ लागेल आणि एका प्रकारे आपल्याकडे आधारभावाची जी मागणी केली जाते आणि ज्या प्रकारे पुरवठा वाढ होऊन किमती कमी होतात, तर त्याला हा एक सपोर्ट सिस्टम म्हणून पुढे येईल असं या चर्चेतनं सरांनी सांगितले. सरांचं आणि आपल्या सगळ्यांचं धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद.